अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुणे बंद पुकारण्यात आलं। या निर्णयाला राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शवला। डॉक्टर दाभोळकर यांची ओंकारेश्वर पुलावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आणि नाकाबंदी असूनही गुन्हेगार राजरोसपणे पसार झाले। डॉक्टर दाभोळकरांवरील हल्ल्याची खबर वावटळीप्रमाणे सगळीकडे पसरली। त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले होते। त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला, परंतु डॉक्टर दाभोळकरांनी आधीच पेटवून ठेवलेल्या मशालीमुळे महाराष्ट्रीय जनतेच्या अंगातील अंगार फुलू लागला। डॉक्टर दाभोळकर यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना आहे, अशा शब्दात सर्व थरातून या हत्येचा निषेध करण्यात आला। त्यांच्या कार्याने प्रेरित झालेले असंख्य कार्यकर्ते डॉक्टर दाभोळकरांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात दाखल झाले। अत्यंत भावपूर्ण वातावरणात साताऱ्याला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर दाभोळकरांच्या रूपाने राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता महाराष्ट्राने गमावल्यामुळे कळवळलेल्या जनतेसकट अनिसाचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी पुणे बंद पुकारला। त्याचप्रमाणे या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील महात्मा फुले पुतळ्यापासून ते मंडईतील टिळक पुतळ्यापर्यंत मोर्चाही काढण्यात आला। या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, जनता दल सेक्युलर, शिवप्रेमी संघटना, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, आरोग्य सेना यांच्यासह अनेक संस्था आणि संघटना सहभागी झाल्या होत्या। डॉक्टर दाभोळकरांच्या विवेकबुद्धीचा आवाज दाबण्याकरताच त्यांची हत्या करण्यात आली असावी। अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर व्हावे म्हणून ते गेली अनेक वर्षे अथक प्रयत्न करत होते। त्यामुळे त्यांच्या या झालेल्या दुर्दैवी हत्येनंतर हे विधेयक त्वरित संमत करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। डॉक्टर दाभोळकर हे साधना साप्ताहिकाचे संपादकही होते। त्यांनी या साप्ताहिकाला नवीनच रूप प्रदान करून दिले होते। ते अतिशय प्रभावी वक्ते आणि उत्तम संघटक होते। सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फाउंडेशनचे समन्वयक म्हणूनही ते कार्यरत होते। असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर दाभोळकरांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचा आवाजच जणू हरपला आहे।